ला जे काय ते अमृत ज्यूस मध्ये फरक पडला. थोडा कमरेत आणि याच्यात टोंगळ्यात थोडा राहिला. आणखीन 1-2 बॉटल घ्यावं लागते. काय काय त्रास काय होता? कमरेचा त्रास होता, टोंगळ्याचा त्रास होता, दम वाढला होता. दम कमी झाला, शरीर वाढलं होतं ते पण कमी झालं. मोकळं चालता येते. मी पंढरीला जाऊन आली. पहिले चालता येत नव्हतं, जात नव्हते. तिथपर्यंत पण चालता आलं. ताई थोडंसं तुम्ही बोला त्यांच्याबरोबर. एका जागी बसेल त्यांनी सांगा तुम्ही. माझी ताई घरी बसली होती. मला काही चांगलं नाही वाटलं. मग त्याच्यापासून मी त्यांचा उद्योग केला. मी बघितलं एक दिवस की मला असं खूप कसं तरी वाटलं. खूप छोटी छोटी मुलं होती. म्हटलं आता काय करावं काय नाही. काही ना काही थोडीशी व्यवस्था करणंच लागेल. बाळाला लहान मुलं मुली ते त्रास पण काही मला सहन नाही झाला. त्याच्यामुळे मी उपचार केले पुढची. भरपूर त्रास होता त्यांना. खूप त्रास होता लगेच. म्हणजे चालत बी नव्हत्या, काहीच नव्हतं ना. काहीच नव्हतं लगेच. बघा त्यांच्या भावना आज त्यांच्या घरून आलेल्या आहेत. कारण की तसा त्रास होता त्यांना. चालता बी येत नव्हतं. एका जागेवर होते ते ना. त्रास होता. माझ्यावर पण होता ना मला. माझं मोठं आहे ना. सगळं त्यांच्या सुनानं असं सगळं लगेच घास तोंडात घातलं लगेच. झोपून जेवावं लागत नाही. झोपून जेवायला लागत होतं. पाणी पण गिलासानं पाणी पण सुद्धा असं पाजलं पुढे. आता तब्येत एकदम चांगली वाटते. चालता येतं सगळं